इतर कंपनीच्या बरोबर माझे इतर मशीन आहेत, तिथं जर बघितलं तर आम्हाला एंट्री सुद्धा देत नाही. जी पशुधनची टीम आहे ती घरात येऊन आम्हाला सांगते तुम्ही असं करा तसं करा, फोनवरनं सांगतात. माझं नाव मच्छिंद्र भैयाजी खांदारे, राहणार साखरी, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर. मला एक पशुधन विषयी 2 शब्द बोलायचं आहे. पशुधन मिल्किंग मशीन मी घेऊन 3 वर्ष झाली. 3 वर्षात मी जो अनुभव घेतला, मशीन तर इतकं व्यवस्थित आहे की मी 3 वर्षात एक ही लायनर बदलले नाही, पायपा बदललेल्या नाहीत, काही बदललेलं नाही. सर्व्हिसचा विषय जर राहिला तर सर्व्हिस मला इतर कंपनीच्या बरोबर माझे इतर मशीन आहेत, तिथं जर बघितलं तर आम्हाला एंट्री सुद्धा देत नाही की या आणि बघा. जी पशुधनची टीम आहे ती घरात येऊन आम्हाला सांगते तुम्ही असं करा तसं करा, फोनवरनं सांगतात. पाणी कसे काढायचे, काय करायचे याबद्दल माहिती देतात. पण पशुधनचा जर विषय केला तर पूर्ण टीम आणि मशीन ह्या दोन्ही गोष्टी एकमेव जुळल्या, आम्हाला कोणताही त्रास होत नाही. तर मोटर माझी जळली असं मला घरगुती विषय मला वाटला. मी जळली म्हणून मी साहेबांना फोन केला. फोन केल्यानंतर त्याने मला सांगितलं की आम्ही कोथरूडला जाणार आहे, तुमचा वेळ वाया जायला नको, मला दोनवड्या आणून द्या आणि आम्ही ती मोटर आणतो, ती तुम्ही वापरा. का तर तुमचं संध्याकाळचं संकलन चुकायला नको. ह्यासाठी आम्ही 5 वाजता बघितलं तर आमची मोटरच जळली नव्हती. पण आम्हाला इतकं समाधान भेटलं. दूध काढायचा जर विषय जर झाला तर दूध अजिबात राहत नाही. इतर गोष्टी जर बघितलं तर मला समाधान वाटलं मशीन घेऊन. आणि इतर लोकांनी बी असं मशीन घ्यावं. खरोखरच मशीन घ्यायचं असेल, सर्व्हिस पाहिजे असेल तर पशुधनचंच मिल्किंग मशीन घ्या, कारण गॅरंटेड इतकी भेटत नाही. धन्यवाद.